गुड आफ्टरनून स्टुडंट. सायन्सचा लेसन नंबर 7 मेटल्स अँड नॉन मेटल्स यामध्ये आपण मेटल्स नॉन मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. त्यानंतर कालच्या तासाला आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल पाहिल्या. आज आपण पाहणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. धातूच्या ज्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स हॅव 4 to 7 इलेक्ट्रॉन इन देअर व्हॅलन्स शेल. बघा, मेटल्समध्ये आपण काय पाहिलं होतं तर व्हॅलन्स सेलमध्ये 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन्स असतात इन आउटर मोस्ट सेलमध्ये. पण नॉन मेटल्समध्ये काय आहे तर वी हॅव 4 to 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स सेल. जास्त करून 4 हा मेटलाइडमध्ये असतो. मेटलाइड म्हणजे काय तर मेटल आणि नॉन मेटलचं कंबाईन जिथं असतं तिथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 4 आणि नॉन मेटल्समध्ये 5 to 7 इलेक्ट्रॉन्स इन अ व्हॅलन्स सेल. फॉर एक्झाम्पल आहेत बघा, नॉन मेटलमध्ये नायट्रोजन आहे, ॲटॉमिक नंबर त्याचा 7 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 5. सेकंड आहे ऑक्सिजन, थर्ड आहे क्लोरियम, ॲटॉमिक नंबर आहे 8 आणि 17, 2, 6, 2, 8, 7. म्हणजे या प्रत्येकाच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 5, 6 आणि 7 इलेक्ट्रॉन काय आहेत तर प्रेझेंट आहेत. म्हणजेच काय तर ज्या नॉन मेटल्समध्ये आउटर मोस्ट सेलमध्ये 5 to 7 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत आउटर मोस्ट सेलमध्ये. दिस इज कॉल्ड एज अ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यामधलाच दुसरी प्रॉपर्टीज आहे बघा, फॉर्मेशन ऑफ आयन. नॉन मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन इन देअर व्हॅलन्स शेल टू फ्रॉम अ निगेटिव्हली चार्जड आयन कॉल्ड ॲनायन. बघा, फॉर्मेशन ऑफ मेटलमध्ये इलेक्ट्रॉन देतो म्हणजे आपल्याकडचा इलेक्ट्रॉन आपण दुसऱ्याला देतो. नॉन मेटल्समध्ये दुसऱ्याकडचा इलेक्ट्रॉन आपण घेतो. दिस इज अ फॉर्मेशन ऑफ आयन आणि तिथं आपण ॲनायन तयार होतो म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज तयार होतो. फॉर एक्झाम्पल बघा, क्लोरियम आहे 2, 8, 7. आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत तर 7. म्हणजे इथं आपण काय करणार आहे, एक इलेक्ट्रॉन घेणार आहे. म्हणजेच काय होणार आहे 2, 8, 8. Cl मायनस दिलं. इथं मायनस का दिलं आपण तर इलेक्ट्रॉन काय केलाय घेतलाय दुसऱ्याकडचा. इथं ॲनायन प्रेझेंट झालंय म्हणून इथं मायनस साईन झाला. आणि ज्यावेळी फॉर्मेशन ऑफ आयन इन मेटलमध्ये इलेक्ट्रॉन देतो दुसऱ्याला म्हणजे काय होतं तिथं कॅटायन प्रेझेंट होतो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट होतो. आणि केमिकल ऑफ नॉन मेटलमध्ये फॉर्मेशन ऑफ आयनमध्ये निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट होतो. आउटर मोस्ट सेलमधले जे आपलं 7, 6, 5 इलेक्ट्रॉन्स असतात तिथे आपल्याला आउटर मोस्ट सेलमध्ये कंप्लीट करायची असते म्हणजे 8 इलेक्ट्रॉन तयार करायचे असते. त्यामुळे आपण काय करतो तर इलेक्ट्रॉन घेतो. सेकंड आहे ऑक्सिजन. तिथे काय करतोय 2 इलेक्ट्रॉन आपण घेतोय. 2, 6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 8. नंतर नायट्रोजन 2, 3 इलेक्ट्रॉन घेतो म्हणजेच नायट्राइट आयन आपण तिथं तयार करतो 2, 8 आणि निगेटिव्हचे 3 साईन. त्यानंतर प्रॉपर्टीज नंबर 3 आहे बघा, रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ऑक्सिजनशी रिॲक्शन झाल्यानंतर काय होतं, नॉन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फ्रॉम देअर ऑक्साइड्स. मेटल सुद्धा कंबाईन झाल्यानंतर तिथं ऑक्साईड तयार करतात. नॉन मेटल प्लस ऑक्सिजन इन अ नॉन मेटल ऑक्साइड. द ऑक्साइड ऑफ नॉन मेटल आर ॲसिडिक इन अ नेचर. दे रिॲक्ट विथ बेसिस टू सॉल्युबल सॉल्ट अँड वॉटर. जर ऑक्साईड हे वॉटर बर किंवा सॉल्युबल सॉल्ट बरोबर ॲड झाले तर काय तयार होतंय बघा, नॉन मेटल आहे आपला कार्बन रिॲक्ट झालाय ऑक्सिजनशी O2 आणि आपल्याला मिळालं नॉन मेटल ऑक्साईड दॅट इज CO2. नंतर CO2 रिॲक्ट केलाय आपण सोडियमशी आणि वॉटरशी. OH म्हणजे वॉटर, H2O म्हणजे वॉटर, H2 आणि हा O म्हणजे वॉटर आणि सोडियम. मग काय तयार झालंय Na2CO3 प्लस H2O म्हणजे इथं आपल्याला काय मिळालंय वॉटर मिळाले आणि Na2CO3 दॅट इज अ सॉल्युबल सॉल्ट मिळाले. द ऑक्साइड ऑफ नॉन मेटल रिॲक्ट्स विथ वॉटर फ्रॉम ॲन ॲसिड. तर CO2 म्हणजे आपलं कार्बन ऑक्साईड प्लस वॉटर रिॲक्ट झाले कार्बोनिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नंतर सल्फरस ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड हे आपले कंपाऊंड काय झालेत तर
तयार झालेले आहेत. कशाशी रिॲक्ट झाल्यानंतर? वॉटरशी. म्हणजे रिॲक्शन विथ ऑक्सिजन काय आहे तर नॉन मेटल रिॲक्ट होतो ऑक्सिजनशी आणि त्याच्यापासून आपल्याला मिळतात नॉन मेटल ऑक्साईड. त्यानंतर 4 प्रॉपर्टीज आहे बघा. नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ अ डायल्यूट ॲसिड. नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड. नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड. मेटल्स रिॲक्ट होतात डायल्यूट ॲसिड बरोबर, पण नॉन मेटल रिॲक्ट होत नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे युजेस ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. हा होमवर्क आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जे काही मेटल्सची नावं माहीत आहेत, नेम दी मेटल्स लिहायचं आणि त्याचा यूज, आणि नॉन मेटल्सही लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बघा नोबेल मेटल. सम मेटल लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, पॅलिडियम अँड रोडियम आर अ नोबेल मेटल. दे ऑकर इन नेचर इन द एलिमेंट स्टेट. म्हणजे काय आहे तर हे मेटल की नाही मेटल्स आहेत आणि नाही नॉन मेटल्स आहेत. म्हणजे काय तर त्याच्या कोणतीही केमिकल रिॲक्शन होत नाही. फॉर एक्झाम्पल आपण मॅग्नेशियम बघितलं. मॅग्नेशियम रिॲक्ट केलं ऑक्सिजनशी तर आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड मिळालं. त्याप्रमाणे हे जे काही नोबेल मेटल आहेत ते कोणत्याही मेटल्स किंवा नॉन मेटल्सशी रिॲक्ट होत नाहीत. दे ऑकर इन नेचर इन द एलिमेंट स्टेट. त्यांचं जे नेचर आहे ते कसं आहे एलिमेंट स्टेट आहे. गोल्ड विच इज अ 100% प्युअर इज कॉल्ड ॲज अ 24 कॅरेट गोल्ड. आणि ज्यावेळी गोल्ड मीन्स सोनं, सोनं हे 100% प्युअर असतं त्यावेळी त्याला आपण 24 कॅरेट गोल्ड असं आपण त्याला म्हणत असतो. प्युअर गोल्ड इज अ सॉफ्ट. ॲज अ रिझल्ट द ऑर्नामेंटल मेड फ्रॉम प्युअर गोल्ड बेंड अँड ब्रेक ड्यू टू द प्रेशर. आणि जर प्युअर गोल्ड असेल तर ते बेंड आणि ब्रेक होतं ज्यावेळी त्यावर काय होतं प्रेशर येतं. देअरफॉर गोल्डस्मिथ मिक्स इट विथ अ सर्टन प्रपोर्शन ऑफ कॉपर अँड सिल्वर. ऑर्नामेंट आर मेड फ्रॉम 22 कॅरेट गोल्ड और गोल्ड विथ अ स्टील स्मॉलर कॅरेट व्हॅल्यू. आणि जो सोनार असतो जो की सोनं बनवत असतो तो त्यामध्ये कॉपर आणि सिल्वरचं प्रोपोर्शन करून ते गोल्ड तो काय करत असतो तयार करत असतो. म्हणजे बघा नोबेल मेटल म्हणजे काय आहे तर त्यामध्ये गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, प्लॅडियम आणि रोडियम हे वेगवेगळे नोबेल मेटल आहेत. ह्यामध्ये मेटल किंवा नॉन मेटल प्रेझेंट नसतात. त्यानंतर बघा युजेस ऑफ नोबेल मेटलमध्ये काय आहे. गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम आर युज्ड टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्ससाठी आपण सिल्वर आणि गोल्डचा वापर करतो. सिल्वर युज्ड इन मेडिसिन्स. या सिल्वरचा म्हणजे सिल्वर म्हणजे काय तर चांदी. तुम्हाला माहिती आहे या चांदीसारख्या बारीक बारीक जी काही तार असते वायर असते तिचा वापर आपण मेडिसिन्समध्ये करतो. इट हॅज अ अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. ते काय आहे तर अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज. गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक अ मेडल्स. आणि आपल्या शाळेमध्ये मिळणारे मेडल्स असेल किंवा मोठमोठे जे सोन्याचे मेडल्स किंवा गोल्ड सिल्वरचे मेडल्स मिळतात जे की ऑलिम्पिक खेळतात ते कशाचे असतात तर गोल्ड आणि सिल्वरची. गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक अ फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. आणि गोल्ड आणि सिल्वरच्या ज्या काही बारीक बारीक वायर असतात त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये आपण वापरत असतो. फॉर एक्झाम्पल लॅपटॉप आहे, आपल्या वायर्स आहेत, टी व्ही आहे, मोबाईल आहे, या सगळ्यांमध्ये इन थीन सरफेसमध्ये एकदम नाजूक अशा वायर आपण या आपल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये वापरत असतो. प्लॅटिनम मेटल्स आर युज्ड टू कॅटलिस्ट. आणि हे जे नोबेल मेटल आहेत हे कॅटलिस्टमध्ये सुद्धा आपण काय करतो तर यूज करतो. त्यानंतर पुढचं आहे बघा प्युरिटी ऑफ अ गोल्ड. गोल्ड म्हणजे तुमचं सोनं. व्हेन वी आस्क रेट ऑफ गोल्ड इन गोल्ड शॉप इट ऑलवेज डिफर. तुम्ही कधी सोनाराच्या दुकानामध्ये गेला असेल तर तिथं जे मिळणारं गोल्ड आहे हे जी काही प्राइस असते ती कशी असते डिफरंट असते, वेगळी असते. वाय इज इट? गोल्ड इज अ नोबेल मेटल इन नेचर इन ऑकर इन एलिमेंट फ्रॉम 100% प्युअर ऑफ गोल्ड इन 24 कॅरेट. का वेगळं असतं? पण आपल्याला तर सांगितलंय की जे गोल्ड आहे हे काय आहे तर नोबेल मेटल आहे, हे प्युअर आहे. 100% प्युअर गोल्ड इन 24 कॅरेट. प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. देअरफॉर गोल्ड ऑर्नामेंट्स प्रिपेअर्ड बाय प्युअर गोल्ड may break or bend due to pressure. Hence, goldsmith add specific amount of copper and silver in a pure gold. आणि जे काही प्युअर गोल्ड आहे त्यामध्ये
जो गोल्ड स्मिथ आहे तो काय करतो तर एक प्रॉपर अमाऊंटमध्ये कॉपर आणि सिल्वर मिळवतो आणि त्यानंतर तो ते सोनं तयार करत असतो. टू प्रिपेअर ऑर्नामेंट 22 कॅरेट गोल्ड इज युज्ड. काही 22 कॅरेट असतात तर काही काय असतात 24 कॅरेट असतात. बघा आता कॅरेट 22, 24, 22, 80, 40, 12 आणि 10 यामध्ये 100% 24 कॅरेटमध्ये 100% गोल्ड असतं, 22 मध्ये 91 असतं, 80 मध्ये 25, 40 मध्ये 58, 12 मध्ये 50 आणि 10 मध्ये 41.66% हे गोल्ड असतं. म्हणजे काय जे प्युरिटी ऑफ गोल्ड आहे हे 100% बनवण्यासाठी आपल्याला 24 कॅरेटचं आपल्याला काय करावं लागतं गोल्ड घ्यावं लागतं. बघा त्यानंतरचा पॉइंट आहे करोजन. पुढचा पॉइंट आहे करोजन्स. करोजन म्हणजे गंज, म्हणजे एखादा आता लोखंड आहे त्या लोखंडाला आपण कलर नाही दिला तर त्यावर काय चढतं गंज चढतो. गॅसेस इन द एअर रिएक्ट विथ मेटल इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर टू फॉर्म अ मेटल कंपाऊंड. द मेटल्स गेट अफेक्टेड बाय दिस प्रोसेस अँड अंडरगो व्हॉट इज द कॉल्ड करोजन. म्हणजे काय आहे तर जे मेटल्स आहेत त्या मेटल्सला व्यवस्थित नाही ठेवलं म्हणजे त्याला जर आपण कलर वगैरे नाही दिला तर त्यावर जी गंज चढते दिस इज कॉल्ड ॲज अ करोजन. बघा पुढं आहे अ रॅडिश कलर्ड डिपॉझिट इज फ्रॉम्ड अँड आयर्न बाय रिॲक्शन विथ ऑक्सिजन गॅस. म्हणजे काय आहे तर आयर्न रिॲक्ट होतंय ऑक्सिजनशी आणि त्यापासून मिळत आहे आयर्न ऑक्साईड तयार होतंय दॅट इज अ रेड कलर. कोणत्या कलरमध्ये रेड कलरमध्ये. म्हणजेच काय तिथं तयार होतंय तर रस्टिंग तयार होतंय. तिथं काय तयार होतंय रस्टिंग. अ ग्रीनिश कलर डिपॉझिट इज फ्रॉम्ड कॉपर बाय रिॲक्शन विथ अ कार्बन डायऑक्साईड गॅस. कॉपर रिॲक्ट होतंय कार्बन डायऑक्साईडशी आणि त्यापासून आपल्याला ग्रीनिश कलरमध्ये एखादं कंपाऊंड तयार झालेलं मिळते. म्हणजे काय तर तुम्ही तांब्याची भांडी बघितली असतील किंवा तांब्याच्या भांडी जर आपण घासली आणि तशीच ठेवली जास्त दिवस झालं तर त्यामध्ये ग्रीनिश कलर काय होतो तयार होतो. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे बघा अ ब्लॅकिश कलर डिपॉझिट इज फ्रॉम्ड ऑन अ सिल्वर बाय रिॲक्शन विथ अ हायड्रोजन सल्फाईड गॅस. मग मुलींच्या पायातला पैंजण वगैरे असेल बघा ते हळूहळू ब्लॅक व्हायला लागतं काळं पडायला लागतं म्हणजे त्यामध्ये सिल्वरमध्ये हायड्रोजन सल्फाईड गॅसचं काय केलेलं असतं रिॲक्शन केलेलं असतं. To prevent corrosion of a metal, layer of oil, grease, varnish and paint are applied on theme. Also, planting with another non-corroding metal is done. Iron is arised by zinc plating. म्हणजे काय तर बघा गंज चढल्यानंतर किंवा एखाद्या वस्तू खराब झाल्यानंतर त्या वस्तूला आपण लेअर ऑफ ऑइलचं लेअर देतो किंवा ग्रीस लावतो किंवा वॉर्निश करतो किंवा त्यावर आपण काय करतो तर पेंटचा वापर करत असतो. ड्यू टू दिस प्रोसेस द कॉन्टॅक्ट ऑफ मेटल सरफेस विथ एअर इज लॉस्ट अँड करोजन कॅनॉट ऑकर ॲज द केमिकल रिॲक्शन कॅनॉट ऑकर. इथं कोणतीही केमिकल रिॲक्शन होत नाही पण जे काही आपले करोजन आहे जी गंज लागलेली प्रोसेस आहे त्यावर आपण काय करत असतो एखादा उपाय करत असतो. त्यानंतर या लेसनमधला लास्टचा पॉईंट आहे अलाइव. अलाइव म्हणजे मिश्र. यामध्ये मेटल्स आहे मेटल्स रिॲक्ट होते मेटल्सची नॉन मेटल्सची किंवा दोन्हीशी मेटल नॉन मेटल्सशी बोथ. अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर मेटल्स ऑर अ होमोजिनियस मिक्सचर मेटल विथ नॉन मेटल इज कॉल्ड ॲज अलाइवा. बघा होमोजिनियस म्हणजे काय तर सेम दोन्ही metals with non-metal, mixture with the metals or homogeneous mixture of metal with non-metal. मेटलशी नॉन मेटलशी रिॲक्ट होणाऱ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो अलाइव. अलाइवा आर मेड अप बाय अ मिक्सिंग द कन्स्टिट्युएंट एलिमेंट इज ॲज पर द रिक्वायरमेंट. फॉर एक्झाम्पल द स्टेनलेस स्टील अंटलीस used at home are the made up of an alloy of iron with carbon, क्रोमियम अँड निकेल. ब्लेडचं पान तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. या ब्लेडच्या पानामध्ये ब्लेडला आपण काय म्हणतो स्टेनलेस स्टील. येस स्टेनलेस स्टील ब्लेडचं पान. यामध्ये बघा कार्बन आयर्न हे मेटल आहे त्यामध्ये कार्बन हे नॉन मेटल प्रेझेंट असतं त्याचबरोबर
क्रोमियम हे मेटल प्रेझेंट आहे आणि निकेल हे सुद्धा काय आहे, मेटल प्रेझेंट आहे. म्हणजे स्टेनलेसची भांडी वगैरे आपल्याला घेताना खूप महाग पडतात का, तर त्यामध्ये मेटल्सही प्रेझेंट आहेत, नॉन मेटल म्हणजे 3 मेटल्स आणि 1 नॉन मेटल्स मिळून काय बनवले तर स्टेनलेस स्टील बनवलं जातं. सेकंड एक्झाम्पल आहे द अलायवा ब्रोझिन इज फ्रॉम द कॉपर अँड टाईन. पितळ म्हणतो आपण त्याला, म्हणजे जे आपल्याला ऑलिम्पिकमध्ये वगैरे मेडल्स भेटतात त्यामध्ये कॉपर आणि टाईन या 2 कंपाऊंडचं मिळून जो काही ब्रोझिन हा पितळ हे मेडल तयार केलं जातं. धिस इज कॉल्ड ॲज अलायवा. त्यालाच आपण काय म्हणतो, अलायवा. अशा पद्धतीने आपला आज हा लेसन इथं संपलेला आहे. तुम्ही या लेसन मधल्या व्हॉट इज मीन बाय करोजनची डेफिनेशन, अलायवा म्हणजे काय त्याचं एक एक्झाम्पल लिहिणार आहात. प्युरिटी ऑफ गोल्ड यामध्ये हे तुम्हाला चार्ट दिलाय, कॅरेट पर्सेंटेज ते लिहिणार आहात. युजेस ऑफ अ नोबेल मेटल हेही लिहिणार आहात. त्यानंतर युजेस ऑफ मेटल, नॉन मेटल आणि केमिकल रिॲक्शन ऑफ नॉन मेटल हे सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थितरित्या लिहिणार आहात. त्यानंतर मी तुम्हाला एक्सरसाइजचा व्हिडिओ पाठवीन, तोही तुम्ही सॉल्व करायचा आहे. थँक्यू.